नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबईतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे अक्षरशः शिंदे गटाची झोप उडाली आहे. होय मंडळी, नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये? मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोक अक्षरशः बाहेर पडू लागले आहेत. काही वेळातच पूर्ण मैदान रिकामी झालं आणि शिंदे यांचं भाषण सुरू असताना त्यांच्या समोर दिसत होत्या फक्त रिकाम्या खुर्च्या. आता प्रश्न असा आहे की एवढा साधा आणि छोटा हॉल घेतल्यावर सुद्धा लोक का थांबले नाहीत? नेमकी काय आहे ही बातमी? फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, गोरेगावमधील नेस्को सेंटरचे सर्व दरवाजे आतून बंद केले गेले आहेत आणि यामुळे या सभेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मित्रांनो, आपण समोर पाहू शकता, अख्खं मैदान रिकामी पडलं आहे. खुर्च्या मात्र तशाच जागेवर आहेत, पण लोक मात्र बाहेर पडताना दिसत आहेत. पुढे बघितलं, मागे बघितलं, सगळीकडे फक्त एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू आहे. आणि गंमत म्हणजे भाषण नुकतंच सुरू झालं होतं, पण भाषण सुरू होताच लोकांनी सभागृहातून पळ काढलेला आहे. लोक बाहेर जाऊ नयेत म्हणून सभेचे सर्व दरवाजे आतून बंद करण्यात आले आहेत. गेटच्या बाहेर कोणीही जाऊ नये म्हणून आयोजक प्रयत्न करत आहेत. लोकांना वारंवार सांगितलं जातंय, थांबा ना, भाषण ऐकून जा, थांबा ना, भाषण ऐकून जा. पण तरीही लोक थांबायला तयार नाहीत. महिला शिवसैनिक असोत, ज्येष्ठ नेते असोत किंवा तरुण कार्यकर्ते, सगळ्यांनी हे मैदान सोडून बाहेर जाणं पसंत केलं आहे. आणि समोर अजूनही मंचावर एकनाथ शिंदे आपलं भाषण सुरू ठेवत आहेत, पण प्रेक्षक मात्र तिथे नाहीत. मित्रांनो, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या भावी नगरसेवकांची मात्र झोप उडाली आहे. कारण जर सभेला लोक अशा प्रकारे येत असतील आणि भाषण सुरू होण्याआधीच बाहेर पडत असतील तर हे निश्चितच चिंतेचं कारण आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांना थांबवण्याचे प्रयत्न झाले, त्यांना आवरलं गेलं, पण तरीही मैदान रिकामं व्हायचं ते झालंच. आणि दुसरीकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या सभेचं चित्र अगदी उलट दिसतंय. भर पावसात सुद्धा लोकांनी छत्र्या, काहींनी खुर्च्या डोक्यावर धरल्या, पण तरीही सभास्थळ सोडलं नाही. उलट उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी लोक ठामपणे उभे राहिले आणि संपूर्ण सभा अक्षरशः गर्दीने फुलून गेली होती. मित्रांनो, आपण समोर पाहत आहात, उद्धव ठाकरे मुसळधार पावसातही आपलं भाषण करतायत. लोकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी खुर्च्या डोक्यावर ठेवल्या, पण तरीही कोणीही मैदान सोडलं नाही. हा दृश्य पाहून एकच प्रश्न निर्माण होतो, कोणाची सभा खऱ्या अर्थानं लोकांनी ऐकली? उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.